अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत। या सर्व घडामोडीच्या केंद्रस्थानी असलेल्या नेत्यांपैकी एक प्रमुख नाव म्हणजे प्रफुल्ल पटेल। प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेवर खासदार आहेत। वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी प्रफुल्ल पटेल हे पहिल्यांदा खासदार झाले होते। त्यानंतर त्यांची सलग 3 वेळा लोकसभेवर निवड झाली, तर त्यानंतर 2009 मध्ये देखील त्यांची चौथ्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले होते। दरम्यान 2000 आणि 2006, 2014, 2016, 2022, 2024 अशा सलग 6 वेळा त्यांची राज्यसभेवर देखील निवड झाली आहे। अगदी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याआधी म्हणजे स्वतः शरद पवार यांनीच त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली होती। मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्या सोबत गेले, तेथेही त्यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पद मिळालं। मात्र एका उद्योजकाच्या घरातून येणारे प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतक्या उंचीवर कसे पोहोचू शकले आणि एवढं महत्त्व राष्ट्रवादीमध्ये प्रफुल्ल पटेल यांना का आहे, हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। प्रफुल्ल पटेल यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1957 रोजी कोलकाता येथे झाला होता। सधन कुटुंबात जन्मलेले आणि वाढलेले प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहरभाई पटेल यांची सुरुवात अत्यंत साध्या परिस्थितीतून झाली होती। अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या मनोहरभाई पटेल यांना शिक्षण पूर्ण करता आलं नाही। रोजगाराच्या शोधात त्यांनी गुजरात सोडून त्यांनी कोलकाता आणि मध्य भारत गाठलं। त्यानंतर स्थलांतर करून त्यांनी कसं तरी आपलं कुटुंब यातून व्यवसायाकडे वळवलं। ट्रकवर माल चढवणं, उतरवण्यापासून ते घरगुती वस्तूंच्या विक्रीपर्यंत त्यांनी मिळेल ते काम केलं। पुढे गोंदियामध्ये सुरू असलेल्या बीडी व्यवसायाच्या जोरावर ती यशस्वी उद्योजक आणि उद्योगपती झाले। त्यांची बीडी, तंबाखू, औषध निर्माण, वित्त, रिअल इस्टेट, पॅकेजिंग अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी व्यवसाय सुरू केला। हा समूह सिझल ग्रुप मधून देखील आता ओळखला जातोय। पटेल कुटुंब गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया एज्युकेशन सोसायटी देखील चालवतं। या संस्थेमार्फत कला, वाणिज्य, अभियांत्रिक, कायदा, फार्मसी, माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान अशा विविध शाखांचं शिक्षण दिलं जातं। याशिवाय गुजरातमध्ये देखील नडियाड एज्युकेशन सोसायटी देखील यांनी स्थापना केली आहे आणि तेथे देखील विविध व्यावसायिक शिक्षण आणि पदवी अभ्यासक्रमाचं शिक्षण दिलं जातंय। प्रफुल्ल पटेल हे 13 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यानंतर कुटुंबातील औद्योगिक जबाबदारी ही त्यांच्यावर लवकरच पडली आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत पटेल यांनी आपले कौटुंबिक व्यवसायात प्रवेश केला आणि तसंच पुढे या समूहाचं नेतृत्व त्यांनीच केलं। प्रफुल्ल पटेल यांनी वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण केली आणि राजकारणात त्यांनी आपला प्रवेश केला, कारण त्यांच्या वडिलांना देखील राजकारणाचा वारसा होता। त्यांचे वडील मनोहरभाई पटेल हे देखील महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते होते। नेत्याच्या कुटुंबात जन्म झाल्याने प्रफुल्ल पटेल यांनी लहान वयातच राजकारणामध्ये प्रवेश केला होता। वयाच्या 28व्या वर्षी ते गोंदिया नगर परिषदेचे अध्यक्ष झाले होते। 33व्या वर्षी त्यांची पहिल्यांदा लोकसभेवर निवड झाली। सलग 3 वेळा लोकसभा जिंकल्यानंतर 6व्या वेळा त्यांची राज्यसभेवर देखील निवड झाली होती। तर 2009 मध्ये त्यांची चौथ्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले। राजकारण आणि व्यवसाय व्यतिरिक्त प्रफुल्ल पटेल यांनी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्षपद म्हणून देखील काम केलं। तसेच आशियाई फुटबॉल महासंघाच्या कार्यकारिणीचे सदस्य म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं। प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या संसदीय कारकिर्दीत अर्थ, नागरी विमान वाहतूक, पर्यावरण व वन, परराष्ट्र व्यवहार अशा विविध संसदीय समित्यांवर देखील काम केलं आहे। ते इंडो यूके पार्लमेंटरी फोरमचे अध्यक्ष होते। तसेच इंडो यूएसए पार्लमेंटरी फोरमचे संस्थापक सदस्य देखील ते झाले होते। राजकीय विश्लेषक महेश सरलष्कर दिल्लीतील राजकारणात प्रफुल्ल पटेल यांचं स्थान किती महत्त्वाचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांचं महत्त्व यावर किती महत्त्वाचं आहे याची तुलना करताना याची तुलना हे समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंग यांच्याशी त्यांची करतात। ते म्हणाले की समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांच्यासाठी अमरसिंग यांचं महत्त्व होतं, तसंच महत्त्व प्रफुल्ल पटेल यांचं शरद पवारांसाठी होतं। अमरसिंग यांचं दिल्लीतील राजकीय वर्तुळात, उद्योग वर्तुळात मोठ्या प्रमाणात नेटवर्क होतं। त्यातूनच दिल्लीच्या सत्तेच्या वर्तुळात त्यांचं एक महत्त्व तयार झालं होतं। हेच प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतीत दिसून येत आहे। प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्ष राहिले। या काळात प्रफुल्ल पटेल यांचे राजकीय वर्तुळ केवळ दिल्लीतील राजकारणापुरतं मर्यादित नव्हतं, तर उद्योग, व्यापार यातही ते वर्तुळ मोठं झालं होतं। अशा सत्तेच्या वेगवेगळ्या वर्तुळात प्रफुल्ल पटेल यांची उडबस नेटवर्क होतं। शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल यांच्या या नेटवर्कचा पूर्णपणे वापर करून घेतला। याचा फायदा प्रफुल्ल पटेल यांनाही झाला आहे। उद्योगपतींचा राजकीय समीकरणामध्ये उपयोग करून घेतला जातो, हे समीकरण यामागे होतं असं महेश सरलष्कर सांगतात।
प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी बोलताना अनेक वर्ष दिल्लीत पत्रकारितेचा अनुभव असलेले राजकीय विश्लेषक प्रशांत कदम हे सांगतात की राजीव शुक्ला, प्रफुल्ल पटेल अशी माणसं प्रत्येक पक्षाला हवी असतात. दिल्लीच्या राजकारणात ज्या पद्धतीचं काम असतं त्या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. त्या गोष्टी सांभाळण्याचं कौशल्य या लोकांना फार असतं. त्यामुळेच राष्ट्रवादीत पहिल्यापासून जी जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होती, महाराष्ट्रात नसला तर दिल्लीत आल्यावर प्रफुल्ल पटेल यांचा वावर, त्यांचा प्रभाव आपल्याला जाणवतोच. प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतील बंगल्यावर दरवर्षी गेट टुगेदर होतं. त्यातून ते वर्तुळ जपण्याचं कौशल्य प्रफुल्ल पटेल यांच्याकडे किती जखमीचं आहे हे आपल्याला नक्कीच लक्षात येतं, असं प्रशांत कदम सांगतात. प्रफुल्ल पटेल स्वतः उद्योजक आणि व्यापारी कुटुंबातून आले आहेत. त्यामुळं त्यांचा सुरुवातीपासूनच व्यापारी वृत्ती, उद्योजक वृत्ती त्यांच्याकडे आहे. आधी सुरेश कलमाडी यांचं जसं महत्व होतं तसंच नंतर शरद पवारांसाठी प्रफुल्ल पटेल यांचं महत्व आहे. दिल्लीच्या वर्तुळात उठबस करणारा केंद्रीय स्तरावरील शरद पवारांचा उजवा हात म्हणून प्रफुल्ल पटेल कित्येक वर्ष वावरले. राष्ट्रवादीत फूट पडली तोपर्यंत देखील हे सगळं असंच सुरू होतं, असं महेश सरलशकर सांगतात. प्रफुल्ल पटेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे देखील आरोप झाले होते. यावर महेश सरलशकर म्हणतात की दुसऱ्या टप्प्यात प्रफुल्ल पटेल हे केंद्रात मंत्री होते. त्यांच्याकडे नागरी विमान वाहतूक मंत्रालय होतं. तिथे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यांनी एअर इंडिया दिवाळखोरीत काढली असे आरोप देखील त्यांच्यावर झाले होते. त्यानंतर केंद्रात मोदी सरकार आलं. पुढे महाराष्ट्रात राष्ट्रवादी फुटली. अजित पवार महायुतीत गेले आणि उपमुख्यमंत्री झाले. हा इतिहास आहे. या काळात प्रफुल्ल पटेल यांचे शरद पवारांशी चांगले संबंध होते, आजही आहेत. मात्र राजकीय निर्णय घेत स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वेगळा राजकीय प्रवास निवडला असावा, असंही ते सांगतात. त्यानंतर आता ते भाजपशी अगदी जवळ गेलेले नेते आहेत. आधी जशी त्यांची शरद पवार यांच्यासाठी उपयुक्तता होती तशीच ती अजित पवार यांच्याशी देखील झाली, असं देखील ते सांगतात. तर प्रशांत कदम पुढे असं म्हणतात, सर्वात ढोंगीपणा म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्या प्रकरणामध्ये झाला आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या बाबत ईडीने इतकी सारी चौकशी केली की वरळीतील टॉवरच्या इक्बाल मिर्ची आणि त्यांचे नातेवाईक पार्टनर असल्याचे आरोप झाले. त्याच प्रफुल्ल पटेल यांना सामावून त्यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलं आणि नंतर हे प्रकरण रद्दीत काढलं आहे, असा त्यांनी आरोप केला. प्रफुल्ल पटेल जेव्हा हवाई वाहतूक मंत्री होते तेव्हाच बऱ्याच गोष्टींची चौकशी व्हायला हवी होती, मात्र ती झाली नाही. अहमदाबाद विमान अपघातातील विमान बोईंग कंपनीचं होतं. त्या बोईंगची खरेदीची सूत्र पटेल यांच्यापर्यंत जायला हवी होती, पण ती कधी त्यांच्यापर्यंत गेलीच नाही. त्या सर्व चौकशा चुकवण्यासाठी ते तिकडे गेले असावे, असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर भाजपने देखील यावर शब्दही काढला नाही, असं प्रशांत कदम म्हणतात. तर महेश सरलशकर हे प्रफुल्ल पटेल यांचे नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध याच्यावर भाष्य करतात. प्रफुल्ल पटेल यांचे मोदी आणि शहांशी असलेले संबंध, थेट भेट आणि संवाद करू शकणं ही अजित पवारांसाठी उपयुक्तता होती आणि त्यामुळे ते महत्वाचे नेते बनले होते. तर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होती तेव्हा देखील प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून ते होते. फुटीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत देखील ते राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षच राहिले. इतकी पकड त्यांनी राष्ट्रीय स्तरावर मिळवली होती कारण त्याचं थेट नेटवर्किंग हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी होतं, असं सरलशकर सांगतात. प्रशांत कदम म्हणतात की ज्या दिवशी अजित पवार यांचं निधन झालं आणि हे नेते मुंबईत आले तेव्हा त्यांची पहिलीच प्रतिक्रिया ही वेगळीच वाटली, कारण त्यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले होते की सुनेत्रा पवार यांच्या नावावर अद्याप चर्चा झालेली नाहीये. त्यानंतर पुढील काही तासातच छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांचं नाव जाहीर करून टाकलं. म्हणजे महत्वाच्या नेत्यांसोबत बैठकीनंतर देखील प्रफुल्ल पटेल हे माध्यमांना सांगत होते की अजून सुनेत्रा पवार यांच्या नावावर चर्चा झालेली नाही आणि जनभावनेचा आदर होईल अशा एका नावावर आम्ही एकमत करू. सुनेत्रा पवार यांचं नाव पहिल्यांदा त्यांच्याकडून आलं नव्हतं. ते आता कार्यकारी अध्यक्ष पदावर आहेत. सध्या राष्ट्रवादीत हे पद घटनात्मक दृष्ट्या खूप महत्वाचं आहे. जेव्हा अध्यक्ष नसतात तेव्हा सगळी सूत्र ही कार्याध्यक्षाला पार पाडावी लागतात, असं कदम म्हणतात. प्रफुल्ल पटेल यांची भाजपशी असणारे घनिष्ठ संबंध देखील यावेळी नाकारून चालत नाहीत. आताच्या घडामोडी मागे देखील त्यांचे हे संबंध असावेत अशा चर्चा आहेत. त्यामुळे ते अजित पवार या गटातील प्रभावी नेते आहेत. त्यातूनच धडाधड निर्णय घेतले जात आहेत, असं मत सरलशकर व्यक्त करतात. तर मध्यंतरी प्रफुल्ल पटेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे देखील आरोप झाले होते. त्यामध्ये इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार हे प्रकरण एअर इंडिया, इंडियन एअरलाइन्सच्या विलिनीकरणाहून सुरू झालं होतं. नॅशनल एव्हियन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या निर्मितीशी संबंधित हे प्रकरण होतं. या कंपनीनं मोठ्या संख्येनं विमानं भाड्यानं दिली आणि एअरबस, बोईंग कडून 111 विमानं खरेदी केली. त्याशिवाय विदेशी एअरलाइन्सचा अधिक नफा कमावता येतील असे हवाई मार्ग उपलब्ध करून त्यांनी दिले आणि विदेशी गुंतवणूक असलेल्या प्रशिक्षण संस्था देखील सुरू करण्यात आल्या आणि त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अपहार झाला होता असे आरोप झाले. प्रफुल्ल पटेल यांचे मित्र असणारे
ते दीपक तलवार यांनी जानेवारी 2019 मध्ये दुबईतून प्रत्यारोपण करून ईडीनं त्यांना आपल्या ताब्यात घेतलं होतं, असंही इंडियन एक्सप्रेसनं म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयनं त्याचवेळी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मे 2017 मध्ये 4 FIR दाखल केले. त्यामध्ये पहिल्या FIR मध्येच पटेल यांनी मंत्री असताना त्यांच्या पदाचा दुरुपयोग करत मोठ्या संख्येनं विमानं भाड्या तत्वावर दिली होती असा ठपका त्यांच्यावर ठेवला. याच FIR प्रकरणी आता सीबीआयनं क्लोर रिपोर्ट देखील दाखल केला आहे, तर इतर प्रकरणाची अजून देखील चौकशी सुरू आहे. पटेलांनी त्यांच्यावर या प्रकरणाची झालेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. सर्व निर्णय सरानुमते घेतले होते असा दावा त्यांनी केला होता. तसंच एअरलाईनचा तोटा होत होता त्यामुळे हा निर्णय घेतला होता असा उल्लेखही FIR मध्येच असल्याचं स्पष्टीकरण देखील त्यांनीच दिलं आहे. याचबरोबर अंडरवर्ल्ड मधील इक्बाल मिर्चीची संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देखील ईडीनं प्रफुल्ल पटेलांची चौकशी करत होती. 2019 आणि 2021 मध्ये या प्रकरणाची पूर्ण चौकशी झाली होती. दरम्यान प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधातील एअर इंडिया इंडियन एअरलाइन्स विलीनीकरण प्रकरणात सीबीआयनं क्लोर रिपोर्ट देखील आता दाखल केला आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या नेतृत्वात एनडीए मध्ये सहभागी झाल्यानंतर 8 महिन्यानंतर पटेलांना हा दिलासा मिळाला होता आणि आता अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमध्ये सर्वात चर्चेचं आणि महत्त्वाचं नाव आलं आहे ते प्रफुल्ल पटेल यांचंच. आणि सुनेत्रा वहिनींच्या शपथविधी मागे देखील प्रफुल्ल पटेल हेच आहेत अशा देखील चर्चा आता मोठ्या प्रमाणात होत आहेत. पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.